वेलकम स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रो, आपणा सर्वांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे रूपांतरण एका वाक्याचं रूपांतरण दुसऱ्या वाक्यात करणं याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. चेंजिंग वन सेंटेन्स इंटू अनादर वन टाईप. जसं की आज बघणार आहे आपण अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर करणार आहे आपण निगेटिव्ह सेंटेन्समध्ये. व्हॉट इज होकारार्थी वाक्य? आता होकारार्थी वाक्य म्हणजे काय अगोदर आपल्याला समजणं गरजेचं आहे. व्हॉट इज अफर्मेटिव्ह सेंटेन्स? तर विद्यार्थी मित्रो, अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय बघूया आपण. व्हॉट इज अफर्मेटिव्ह सेंटेन्स? अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच ज्या वाक्यामध्ये नो, नॉट, नेवर, नथिंग, नो बडी, नन यासारखे शब्द नाहीत त्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. बघा, अफर्मेटिव्ह सेंटेन्स इज अ सेंटेन्स विच इज विदाउट द वर्ड्स ऑफ नेगेशन. The words of negation. Friends, what is mean by words of negation? Words of negation म्हणजे काय रे? तर words of negation म्हणजेच बघा असे शब्द की जे शब्द काय करतात, वाक्यात नकार दर्शवण्याचा काम करतात. मग आपण सांगितलं की विच इज विदाउट म्हटलंय, विदाउट ज्यामध्ये वर्ड्स ऑफ नेगेशन नसतात. आता कोणकोणते वर्ड्स ऑफ नेगेशन आहेत ते बघूया आपण. वर्ड्स ऑफ नेगेशन. सो व्हॉट आर द वर्ड्स ऑफ नेगेशन? ज्या शब्दातून नकार दर्शवला जातो त्याला वर्ड्स ऑफ नेगेशन म्हणतो आपण. ते कोणकोणते आहेत? तर नो, नॉट, नथिंग, नन किंवा नो वन, नोबडी, nowhere, hardly, scarcely, scarcely, few, little यासारख्या शब्दांना काय म्हणायचं आहे? these words are the words which are expressing negation. हे वर्ड्स आहेत ते वाक्यामध्ये नेगेशन दाखवण्याचं काम करतात. तुम्हाला अफर्मेटिव्हची डेफिनेशन कळली का? ओके. आता अफर्मेटिव्हची डेफिनेशन कळली असेल तर निगेटिव्हची डेफिनेशन बघूया आपण आता. सो व्हॉट विल स्टडी? आता आपण शिकू की व्हॉट इज मीन बाय निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय. काय शिकतोय बघा, व्हॉट इज मीन बाय निगेटिव्ह सेंटेन्स. आता बघा, ही दुसरी डेफिनेशन आहे ती आपली निगेटिव्ह सेंटेन्सची. निगेटिव्ह सेंटेन्स, लुक देअर. Negative sentence, see the definition. Negative sentence, sentence is a sentence which includes includes which includes one of the following words of negation. म्हणजे जर दिलेल्या वाक्यामध्ये यापैकी कुठला तरी एक शब्द असेल तर त्याला निगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्सची डेफिनेशन कळली का? नो, नॉट, नथिंग, नन, नोबडी, नोवेअर, हार्डली, स्केअर्सली, लिटिल, नेव्हर. बघा, नेव्हर पण आहे. यापैकी एखादा शब्द वाक्यात असेल तर त्याला निगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. ओके. तर विद्यार्थी मित्र, तुम्ही आता शिकला व्हॉट इज मीन बाय निगेटिव्ह सेंटेन्स अँड व्हॉट इज मीन बाय अफर्मेटिव्ह सेंटेन्स. आता बघा, अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत विद्यार्थी मित्र. बघा, दोन पद्धती आहेत. देर आर टू वेज ऑफ मेकिंग negative sentence. See, which are the two ways of making
निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स. सो विच आर द टू वेज ऑफ निगेटिव्ह सेंटेन्स. तर पहिली आहे बाय चेंजिंग द meaning of the given sentence. म्हणजेच दिलेल्या मूळच्या वाक्याचा अर्थ बदलून आपणाला काय करता येतं, निगेटिव्ह सेंटेन्स तयार करता येतं. जसं की आपण बघूया, ही इज अ ब्रेव बॉय. ह्याचं काय झालं, तो शूर मुलगा आहे. मग त्याचं झालं ही इज नॉट अ ब्रेव बॉय. तो शूर मुलगा नाही. तो शूर मुलगा आहे, तो शूर मुलगा नाही. अर्थ बदलला पण निगेटिव्ह झालं. म्हणजेच बाय चेंजिंग मिनिंग ऑफ द गिवन सेंटेन्स ही एक पद्धत झाली. आणि दुसरी विदाऊट चेंजिंग द मिनिंग ऑफ, बघा, विदाऊट, न अर्थ बदलता, मूळच्या वाक्याचा अर्थ नाही बदलायचा. विदाऊट चेंजिंग CHANGING चेंजिंग द मिनिंग ऑफ द गिवन सेंटेन्स. म्हणजे दिलेल्या वाक्याचा अर्थ न बदलता. अशा दोन पद्धती आहेत. बघा परत एकदा कोणतं येतं वाक्य आहे आपलं, सेंटेन्स आहे ही इज अ ब्रेव बॉय. असं सेंटेन्स आहे, ही इज अ ब्रेव बॉय. तो शूर मुलगा आहे. म्हणजेच तो कसा मुलगा नाही, तो भित्रा मुलगा नाही. म्हणजेच ही इज नॉट अ ब्रेवच्या अपोजिट, नॉट अ टिमिड बॉय. TIMID टिमिड. बघा, टिमिड म्हणजे भित्रा, टिमिड बॉय. म्हणजे काय झालं आपलं, ही इज नॉट अ टिमिड बॉय. अर्थ बदलला का, तो शूर मुलगा आहे म्हणजेच तो भित्रा मुलगा नाही. दोघांचा अर्थ एक, बोथ हॅव सेम मिनिंग. पण इथं अर्थ बदलला. अशा प्रकारे तुम्हाला कळलं की आपण दोन प्रकारचं निगेटिव्ह सेंटेन्स करू शकतो. पण परीक्षेत कशा प्रकारे सूचना आहे त्यानुसार तुम्हाला तो बदल करावा लागेल. ओके, तर आता आपण जे शिकतोय ते कसं शिकतोय आपण, या पद्धतीनं विदाऊट चेंजिंग मिनिंग निगेटिव्ह शिकतोय आपण, अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह. तर विद्यार्थी मित्र, अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह किंवा निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. नो, देर आर डिफरंट वेज ऑफ मेकिंग अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह. अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. बघा, त्यातल्या काही पद्धती आपण समजून घेतोय. कशा प्रकारे अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह आणि निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करतोय ते बघूया आपण. परीक्षेला मेक इट निगेटिव्ह अशी सूचना असते, मेक इट निगेटिव्ह. बघा, त्यातली पहिले बाय चेंजिंग द ॲडजेक्टिव्ह चेंज करून, म्हणजे अपोजिट मिनिंग असलेलं ॲडजेक्टिव्ह बदलून, हा पहिला प्रकार आहे. बघा, हे पहिला रूल आहे. उदाहरणार्थ, यू आर अ गुड बॉय. यू आर अ गुड बॉय. तू एक चांगला मुलगा आहेस. बरोबर. आता ॲडजेक्टिव्ह कुठे इथं, गुड आहे. गुड आहे. गुडच्या अपोजिट काय आहे, गुडच्या अपोजिट नॉट बॅड. नॉट बॅड म्हणजे बोथ हॅव सेम मिनिंग. कळते का, दोघांचा अर्थ एकच आहे. म्हणजे आपणाला याला बदलावं लागेल. म्हणजे काय झालं आपलं वाक्य, यू आर नॉट अ गुडच्या अपोजिट बॅड बॉय. यू आर नॉट अ बॅड बॉय, नॉट बॅड. म्हणजेच हे वाक्य तुम्ही निगेटिव्ह, हे अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह केलं, अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह केलं. दुसरं बघा, शी वॉज
शी वॉज अ पुअर गर्ल. शी वॉज अ पुअर गर्ल. मला सांगा पुअरचे अपोजिट काय हो? पुअर ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. ह्याच्या अपोजिट रिच. पुअरचे अपोजिट रिच. म्हणजे तुम्हाला काय करायला रिच हा शब्द वापरून लिहिले पाहिजे. म्हणजे काय झालं वाक्य आपलं? शी वॉज नॉट, शी वॉज नॉट अ पुअरचे अपोजिट रिच. पुअरचे अपोजिट रिच, RICH, रिच गर्ल. म्हणजेच वाक्य झालं शी वॉज अ पुअर गर्लचं शी वॉज नॉट अ रिच गर्ल. पुअर गर्ल नॉट अ रिच गर्ल, बोथ हॅव सेम मिनिंग. दोघांचा अर्थ एकच आहे. तर विद्यार्थी मित्र तुम्हाला कळलं असेल की हे पहिला रूल आहे आपला, बाय चेंजिंग द ॲडजेक्टिव्ह. बाय चेंजिंग द ॲडजेक्टिव्ह. आता यानंतर दुसरा बघूया आपण. बघा, बाय युजिंग नेक्स्ट आहे, अर्थ बदलायचा नाही ही अट आहे. बघा, बाय युजिंग टू ऑन द प्लेस ऑफ सो डॉट डॉट दॅट. म्हणजे सो दॅटच्या जागी तुम्ही टू वापराल. म्हणजे जेव्हा विद्यार्थी मित्र तुम्ही टू वापराल तेव्हा ते अफर्मेटिव्ह होईल, आणि सो दॅट वापराल तेव्हा ते निगेटिव्ह होईल. बघूया आपण बदल कशा प्रकारे सेंटेन्स आहे. ही वॉज सो, बघा, ही वॉज सो ओल्ड, ही वॉज सो ओल्ड दॅट ही कुड नॉट वर्क हार्ड. म्हणजेच विद्यार्थी मित्र आपल्याला काय करावं लागेल, हा सो काढावा लागेल, तिथं TW वापरावं लागेल. नंतर दॅट ही कुड नॉट काढावं लागेल. एवढे वर्ड 4 शब्द काढावे लागतील, तिथं TO2 वापरावं लागेल. म्हणजे आन्सर काय झालं सांगा बघा. आता काय आलं? म्हणजेच आन्सर झालं ही वॉज TOO ओल्ड, ही वॉज टू ओल्ड. टू, दुसरा टू बघा, ही वॉज टू ओल्ड टू वर्क हार्ड. मी आणखीन एक सेंटेन्स देतो म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहील. बघा, दे आर सो टायर्ड that they will not play anymore. That they will not play anymore. बघा, म्हणजेच विद्यार्थी मित्र परत एक सांगतो तुम्हाला, हा सो काढून टाका, तिथं TW वापरा. नंतर दॅट दे विल नॉट प्ले एनीमोर, तिथं टू वापरा. म्हणजेच उत्तर झालं आपलं काय, दे आर TOO टायर्ड टू प्ले एनीमोर. अशा प्रकारे आपण काय केलं, टूच्या जागी सो दॅटच्या जागी टू वापरलं, आणि आपण काय केलं, अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह केलं. आणखीन काय हो, थर्ड रूल आहे. रूल नंबर 3, बाय चेंजिंग डिग्री. काय, तुम्ही डिग्री शिकलेला आहात, टू सो दॅट शिकलेला आहात. बघा, बाय चेंजिंग डिग्री. प्रत्येकाचे एक 2 एक्झाम्पल घेतोय फक्त आपण. बाय चेंजिंग डिग्री कशा प्रकारे होईल मग बघा, आय एम टॉलर दॅन रवी. आता टॉलर दॅन आहे, इट इज
कम्पेअर डिग्री, मग पॉझिटिव्ह डिग्री करायला पाहिजे. म्हणजे आयच्या जागी रवीला आणि रवीच्या जागेला आयच्या जागी इथं काय करायचं, याला आणायचं आणि याला इथं न्यायचं. म्हणजेच काय झालं सांगा आता, आय एम नॉट वापरा, फक्त दिलेल्या वाक्यात डिग्री चेंज करताना जर नॉट नसेल तर वापरा. आय एम नॉट टॉलर द्यांचं काय झालं, सो टॉल ॲज आय, सो टॉल ॲज आय एम. म्हणजेच हे काय झालं, निगेटिव्ह. हे अफर्मेटिव्ह, हे निगेटिव्ह. ही कम्पॅरेटिव्ह डिग्री होती. आता मी पॉझिटिव्ह डिग्री देतो. शी वॉज ॲज हॅपी ॲज रेखा. म्हणजे रेखा आणि शी या दोघांच्यात कम्पॅरिझन आहे. ॲज हॅपी ॲज म्हणजेच पॉझिटिव्ह आहे, त्याची कम्पॅरेटिव्ह करूया म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजेच काय झालं आपलं, शी वॉज काय झालं, शी वॉज नॉट हॅपियर दॅन शीच्या ठिकाणी रेखा घ्यायला पाहिजे आपल्याला, म्हणजे जागा बदलायचे, रेखा घ्यायला पाहिजे. रेखा वॉज नॉट हॅपियर दॅन शी. सो अशा प्रकारे आपण डिग्रीचं कन्व्हर्जन करून काय केलं, आपण अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह पाहिलं. आणखीन एक रूल आहे बघा, टू वापरून डिग्री बदलून, म्हणजे अशा प्रकारे वेगळे टाईप्स वापरून आपल्याला काय करता येतं, अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह आणि निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करता येतं. त्याचप्रमाणे काय हो, नो सुनर बघा, नो सुनर डॉट दॅन च्या ऐवजी बघा, च्या ऐवजी पुन्हा वापरायचं ॲज सून ॲज वापरून किंवा ह्याच्या उलट करून बघा, किंवा याच्या उलट करून, म्हणजे ॲज सून ह्याच्या ऐवजी नो सुनर वापरूया, म्हणजे उलटं पण करता येईल आपल्याला. पण आपण काय करतोय, अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह बघतोय. म्हणजेच आपल्याला काय केलं पाहिजे, ॲज सून ॲजच्या ऐवजी वापरायचं आपल्याला, ॲज सून ॲजच्या ऐवजी नो सुनर दॅन वापरू. नो सुनर डॉट दॅन वापरून. ओके, म्हणजेच विद्यार्थी मित्र काय झालं आपलं बघा, नो सुनर म्हणजे नो आलं, निगेटिव्ह आलं, म्हणजे आधी सेंटेन्स द्यायला पाहिजे आपल्याला. सी दॅट ॲज सून ॲज ही अराइव्ड, ॲज सून ॲज ही अराइव्ड, we welcomed him. आता काय करणार तुम्ही, ॲज सून ॲज काढून टाकणार, तिथं काय वापरणार, तिथं नो सुनर वापरणार. नो सुनर डीड वापरलं कारण ईडी प्रत्ययाला पास्ट टेन्स आहे. नो सुनर डीड ही अराइव, ईडी काढून टाका, म्हणजे डी काढायचं आहे, अराइव बिटवीन टू, इथं दॅन पाहिजे, म्हणजे इथं कॉमा आहे तिथं दॅन पाहिजे. दॅन स्वल्पेराम आहे तिथं दॅन पाहिजे. दॅन वी वेलकम्ड हिम. सो बाय दिस वे वेगळ्या प्रकारचे चेंजेस करून आपल्याला निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह आणि अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करता येतं. बऱ्याचशा पद्धती आहेत, पण तुमच्यासाठी एवढ्याच महत्त्वाच्या आहेत.